म्हणते तुम्हाला सुख चैन जसं म्हणणार तसं आम्ही राहायला गेलो. तो भारतातील व्यक्ती म्हणत आहे तुमच्या विदेशामध्ये 3 ग आहेत का 3 ग, ते 3 ग जर तुमच्या विदेशामध्ये असणार तर मी तुमच्या विदेशात येणार, नाहीतर मी माझा भारत देश सोडून कुठंच येणार. आता त्या विदेशीने विचारलं म्हणे काय, म्हणे मला सांगा तुमच्या देशामध्ये गीता आहे का, गीता श्रीमद भगवद्गीता जी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं, आणि जगावर कसं ही गीता शिकवते, मरावर कसं श्रीमद भागवत शिकवते, ती गीता आहे का? म्हणे नाही. तर आपण घेऊन जाऊ ना, एक छोटीशी पुस्तक आहे एरोप्लेनवर मांडू घेऊन जाऊ. म्हणे ठीक आहे घेऊन जाऊ. म्हणे दुसरा ग सांगा. दुसरा ग गोमाता. आज या भारत देशामध्ये शेतकऱ्याच्या दारावरची गोमाता कसायांच्या घरी जात आहे, आणि आज दारूची बाटली शेतकऱ्याच्या दारावर येत आहे. महाराज कसं शेतकऱ्याचं उद्धार करायला. त्यावेळेला त्यांनी म्हटलं दुसरा ग म्हणजे गोमाता, जिला माता म्हटलं जाते माझ्या देशामध्ये. आणि म्हणून त्यावेळेला विदेशी म्हणते गोमाता एरोप्लेन मध्ये किती लोक बसतात, आपण एक गोमाता नाही नेऊ शकत का? म्हणे घेऊन जाऊ, त्यांची व्यवस्था करू. म्हणे तिसरा ग सांगा कोणता आहे तिसरा ग? तिसरा ग सांगू तुम्हाला. तिसरा ग म्हणजे या भारतामध्ये असलेली गंगा माता म्हणा एरोप्लेनवर मांडू आणि घेऊन जाऊ विदेशामध्ये. हा आपला भारत देश आहे महाराज, जिथं